असते, तर सौरवर्ष हे 365 दिवस आणि 6 तासांचे असते. म्हणजे सौरवर्षात चांद्रवर्षापेक्षा 11 दिवस अधिक असतात आणि 3 वर्षानंतर हा फरक 33 दिवसांचा होतो, म्हणजेच जवळजवळ 1 महिना. त्यामुळे हा एक अधिकचा महिना दर 3 वर्षांनी अधिक महिना म्हणून चांद्रवर्षात गणला जातो. यामुळे दोन्ही कालगणनेचा मेळ साधला जातो. दरवेळेस हा अधिक महिना 33 महिन्यांनी येतो, म्हणून 33 या संख्येला अधिक महिन्यामध्ये अधिक महत्त्व आहे. सौरवर्षात दर महिन्यात सूर्याचा राशीबदल होत असतो, पण अधिक मासात हा राशीबदल होत नाही. सूर्य जर एका राशीमध्ये असताना 2 चांद्र महिन्यांचा प्रारंभ झाला तर पहिला येणारा महिना हा अधिक मास धरला जातो, तर दुसरा असणारा महिना हा निजमास समजला जातो. अधिक मास प्रामुख्याने चैत्र महिन्यापासून अश्विन महिन्याच्या दरम्यान असतो. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या 4 महिन्यात अधिक मास येत नाही. फार क्वचितच फाल्गुन महिन्यात अधिक मास येतो. अधिक मास परत त्याच मराठी महिन्यात येण्यासाठी 19 वर्षे लागतात. म्हणजेच चैत्र महिन्यात जर अधिक मास आला असेल तर पुढच्या 19 वर्षांनी अधिक मास पुन्हा चैत्र महिन्यात येतो. 2026 यावर्षी ज्येष्ठ महिन्यात अधिक मास येत आहे. म्हणजे यावर्षी 2 ज्येष्ठ महिने आहेत. पहिला ज्येष्ठ महिना हा अधिक ज्येष्ठ आहे, तर पुढचा ज्येष्ठ महिना याला निज ज्येष्ठ म्हणतात. अधिक ज्येष्ठ 17 मे रविवार 2026 रोजी सुरू होऊन 15 जून सोमवार 2026 रोजी समाप्त होत आहे. तर निज ज्येष्ठ 16 जून मंगळवार रोजी सुरू होऊन 14 जुलै मंगळवार रोजी समाप्त होत आहे. मंडळी, अधिक मास हा श्री हरी विष्णूची सेवा करण्याचा सर्वोत्तम महिना आहे. शास्त्रानुसार या महिन्यात केलेले शुभ कार्याचे फळ हे इतर महिन्यापेक्षा 10 पट अधिक असते. अधिक महिन्यात नित्य आणि नैमित्तिक कार्य करावीत. या अधिक मासात दीपदान, दानधर्म, तीर्थयात्रा, नदी स्नान, वृक्ष लागवड, जनहित सेवा अशी कार्य करावीत. तसेच देव्हाऱ्यात अखंड तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित ठेवावा. परंतु या अधिक मासात देवप्रतिष्ठापना, उपनयन, विवाह, वास्तुशांत, गृहारंभ, नामकरण इत्यादी कार्ये करू नयेत असे शास्त्रात सांगितले आहे. या महिन्यात पवित्र कृत्ये निषिद्ध मानली गेली आहेत. त्यामुळे या अधिक मासाला मलमास असेही संबोधले जाते. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते, कारण या महिन्यात केलेली श्री हरी विष्णूची सेवा ही अतिशय उत्तम फलदायी ठरते, म्हणून याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. काही जण या महिन्यात फलाहार करून उपवास करतात, तर कोणी मीठ वर्ज करून उपवास करतात. आता आपण या पुरुषोत्तम मासात विष्णू सेवा कशी करता येईल ते पाहूया. या महिन्यात तुम्ही हरिपाठ, गीता पठण, विष्णू सहस्त्रनामावली याचे पठण करून विष्णूची सेवा करू शकता. किंवा यापैकी काहीच नाही जमले तर तुम्ही तुळशीची जपमाळ ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करू शकता. याशिवाय तुम्ही अधिक मासात रोज देवासमोर किंवा घरासमोर गोपद्माची रांगोळी काढून त्याचीही पूजा करू शकता. दररोज गोग्रास देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही विष्णू पूजा करून 10 पट फल प्राप्त करू शकता. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे संबोधण्यामागेही एक पौराणिक कथा आहे. अधिक महिन्यात शुभ कार्य केली जात नाहीत. यामुळे एकदा अधिक मास अतिशय हताश आणि दुःखी झाला. तो श्री विष्णूंकडे गेला आणि त्याने आपली व्यथा श्री विष्णूंना सांगितली. श्री विष्णूने त्याला श्रीकृष्णाकडे पाठवले. श्रीकृष्णाने अधिक मासाचे जंगी स्वागत केले व त्याला पुरुषोत्तम मास असे संबोधन दिले. या महिन्यात लोक भरपूर दान धर्म करतील, व्रतवैकल्ये करतील असा आशीर्वाद दिला. त्यामुळे याला पुण्यकारक सर्वोत्तम मास म्हणजेच पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाते. या महिन्यात आपूप दान देण्याची ही प्रथा आहे. आपूप म्हणजे जाळीदार पदार्थ, जसे अनारसे, बत्ताशे, म्हैसूर पाक इत्यादी. हे अपूप पदार्थ 33 या संख्येतच दान केले जातात. कारण हा अधिक मास दर 33 महिन्यांनी येतो, म्हणून हे 33 महिन्यांचे प्रतीक म्हणून 33 या संख्येतच दान केले जाते.
तसेच 33 कोटी देवांचे स्मरण म्हणूनही 33 या संख्येला महत्त्व आहे. या अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही संबोधले जाते, कारण या महिन्यात आपल्या लेक जावयाला धोंडे म्हणजेच पुरणाचे उंडेही दान दिले जातात. यामागेही एक कारण आहे. मुलीच्या कन्यादानाच्या वेळी माता पिता मुलगी व जावई यांना लक्ष्मीनारायण स्वरूप मानून नमस्कार करतात. त्यामुळे जावई हा विष्णू स्वरूप मानून जावयालाच वस्तुदान देण्याची प्रथा आहे. ही एक प्रकारे विष्णू सेवाच मानली जाते. आता हे अधिक दानाचे धोंडे कसे बनवले जातात, तर गव्हाच्या पिठाचे 33 गोळे करून त्यामध्ये पुरणाचे सारण किंवा धन्याचे पूड किंवा हिरव्या मिरचीचे मिश्रण किंवा 1 रुपयाचे नाणे भरून असे 33 धोंडे बनवले जातात. आणि या धोंड्यांबरोबर यथाशक्तीप्रमाणे प्रत्येक आईवडील आपल्या लेक जावईला 5 भांडी, सोन्याची किंवा चांदीची वस्तू, निरांजन, कपडे इत्यादी वस्तू दान म्हणून देतात. असे केल्याने आपल्याला 10 पट पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे. तर अशी ही अधिक मासाची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा व हरिओम लिहायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.